उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। दिनांक 4 जुलै गुरुवारला सायंकाळी 4 ते 6 या दरम्यान मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भव्य लक्षवेधी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। हे आंदोलन मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर एकाच वेळेस झाले। शासनकर्त्यांच्या विरोधात धोरणात्मक निर्णयासाठी व प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले। राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा, अंशदायी अनुदानित व विना अनुदानित शाळांना 100% अनुदान द्या, सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा, त्यासाठी काढलेल्या 27 जून 2024 रोजीचा शासन निर्णय रद्द करा, सन 2024-25 साठीचा सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करून विद्यार्थी पटसंख्येची अट शिथिल करा, इंग्रजी माध्यमातील शिक्षकांना वैयक्तिक मान्यता द्या, त्यांना 7वा वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्या, 65,000 रिक्त जागा त्वरित भरा, 24 मार्च 2023च्या सेवातेष्टा अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करूनच मुख्याध्यापक पदोन्नती द्या, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव द्या, नीट परीक्षा घोटाळ्यातील दोषींना शिक्षा करा, या व अशा इतर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी उपस्थित शहराध्यक्ष युवा सोहम बोदवडे, जनार्दन कुदर, सुधाकर डोईफोडे, रमेश गाडे, कार्याध्यक्ष फरकुंद अली सय्यद, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रेमदास राठोड, मार्गदर्शक प्रोफेसर डॉक्टर पुरुषोत्तम जुने, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, बामुकटोचे सरचिटणीस तथा अर्थतज्ञ व संघटनेचे मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे यांनी संबोधित केले। त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण अधिकारी मंगला धुपे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आले व त्यानंतर शासन निर्णयाची होळी करण्यात आली। आंदोलनासाठी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आरिफ कुरेशी, उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे, जगन वाघमोडे, सहसचिव गणेश चव्हाण, प्रद्युम्न काकड, दीपक शेरे, गणेश मेहत्रे, आनंद वाघ, प्रोफेसर दत्ता देशमुख, प्रसिद्धी प्रमुख हकीम पटेल, भगवान धनगे, सरस्य तुकाराम पडदन हे पदाधिकारी तसेच जिल्हाभराच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रातील कर्मचारी, शेतकरी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनीही बहुसंख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन कोषाध्यक्ष नारायण मुंडे तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव संजय येळवंते यांनी केले। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।